नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज आहे हरितालिका व्रत आहे आपलं. हरितालिका आहे, तर त्याचीच पूजा इकडे चालू होती. तर हे पूजा मी तुम्हाला सगळं अख्खं पूजा वगैरे सगळं आटोपलं. आणि ही जी पूजा दिसते आहे ती ॲक्च्युली माझ्या घरची नाही आहे, माझी शेजारची काकू आहेत ना त्यांच्या घरची आहे. यावर्षी आहे ना अद्दूची तब्येत बरी नव्हती, प्लस माझं काय मंथली प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे मला गौर वगैरे टाकणं पॉसिबल झालं नाही. आणि प्लस अद्दूची तब्येत खराब होती, त्याच्यामुळे गौर टाकणं मला पॉसिबल झाली नाही. तर यावेळेस आहे ना मी गौर नाही टाकलं तरी ते वाळूचं पिंड वगैरे करून पूजा करतात तसं करायचं होतं मला. पण काकू म्हणे, जी शेजारची काकू आहे माझी, ती काकू म्हणे तू गौर नाही टाकली काही हरकत नाही, तू माझ्याकडे येऊन माझ्यासोबतच पूजा कर. तर मी त्याच काकूकडच्या घरी गेले होते आणि मी तिथेच पूजा आटोपली होती सगळी. आणि त्या शेजारच्या काकू आहेत ना खरंच खूप चांगल्या आहेत, म्हणजे आईसारखं पाहतात त्यांनी मला. म्हणजे काही लागलं की कळव, आणि काही केले खायला, काही बरं वाईट सांगत जा असं वगैरे. म्हणजे इतकं सुंदर त्यांचं नातं आहे ना माझ्याशी, खूप सुंदर नातं आहे. ते काकू तुम्हाला समोर दिसेलच, त्याच काकू होत्या. मी त्यांच्याकडे गेले होते सहसा फुलं आणायलाच गेले होते मी त्यांच्याकडे. माझ्याकडे त्या दिवशी फुलं नव्हते, तर यांनी झोपून होते, यांची नाईट ड्युटी होती. तर म्हटलं यांना त्रास देण्यापेक्षा काकूकडे जाऊन थोडे फुलं घेऊन येऊयात. तर काकू म्हणे तू हे सगळं नको करू, असू दे, तू माझ्याकडे ये आणि माझ्यासोबत पूजा कर, म्हणजे मला पण सोबती मिळेल छान. तर ह्या त्या काकू आहेत, त्यांच्याकडेच मी गेले होते. आणि हो, मी साडी वगैरे वेअर करून नाही दिसले, कारण की तेवढं वेळ नव्हतं माझ्याकडे. तर मी पटकन घरी आले, थोडंसं ड्रेस वगैरे चेंज केलं, साधंच ड्रेस घातलं होतं ना, काकूकडे गेली आणि काकूंचं सगळं सामान होतं. काकूंसोबत छान सुंदर पूजा केली आणि तिथे आमची आरती चालू होती. ही जी काकू आहे ना माझ्या शेजारीच राहते, म्हणजे एक घर सोडलं की ह्या काकूचं घर आहे. आधी घर लागूनच होतं आधीच्या रूमच्या, पण आम्ही थोडं बाजूला राहायला आलोत, म्हणजे एक घर सोडून ह्या काकूचं घर आहे. तर ह्या काकूची सध्या तरी जाणं येणं थोडं कमी झालं, पण अटॅचमेंट तेवढीच आहे जेवढी आधी होती. तर ही काकू खूप सुंदर आहे. आणि माहीत आहे का, मी आतापर्यंत रूम जे चेंज केला ना त्याच्यापेक्षा मला चांगलं शेजार आहे ना इथे मिळालं. मी ज्या एरियात राहते ना मला त्या एरियामध्ये चांगलं शेजार मिळालं. तर काय म्हणतात, रूम कशीही असली तरी चालेल, पण आहे ना आपलं शेजार मात्र खरंच नक्की चांगलं असायला हवं. आणि शहरात असं शेजार मिळणं खरंच म्हणजे नशिबाची गोष्ट आहे म्हटलं तरी काही हरकत नाही. नाहीतर शहरात कोणी कोणाशी बोलत नाही, आपलं दार बंद करून ठेवून देतात असं वगैरे. पण ह्या काकूकडे मी कधीही गेले ना, काकू ऑलवेज वेलकम असं असते काकूचं. तर आणि ते काका पण आहे ना खूप म्हणजे अदूला लाड करतात, माझी आठवण काढत असतात. मी एखादी हप्ता तरी त्यांच्या घरी नाही गेले ना, काका नेहमी आठवण करतात की शीतल का बरं आली नाही. तर असं काकूला विचारपूस करत असतात, असं असतं आमचं नेहमीचं. तर असं आजचा छोटासा व्लॉग मी बनवला. घरची देवपूजा वगैरे सगळी झाली होती, मग काकूकडे जाऊन पूजा केली. तर अशीच झाली माझी हरितालिकेची पूजा. मी गौर टाकले नाही, पण नशिबाने मला गौरची पूजा करायला मिळाली, हेच माझं पुण्य. तर हेच माझं नशीब. तर असं होतं आजचा छोटासा व्लॉग. त्यानंतर हो, उपवास वगैरे पण पकडला होता मी. गौर नव्हते टाकले, पण मी उपवास वगैरे पकडला आहे. तर अद्दू साईडला बसून होती, अद्दूचं काही क्लिप वगैरे घेतलं नाही. आरती करताना थोडं पूजेचंच वगैरे क्लिप घेतले. मग काकूसोबत थोडे गप्पा वगैरे केल्या. काकूनं चहा ठेवलं होतं, काकूसोबत बोलत बोलत छान चहा वगैरे घेतलं. मग घरी आले मी. अद्दू छान चेअरवर बसून तिथे होती. घरी आल्यानंतर मला अहोंसाठी स्वयंपाक वगैरे करायचं होतं. माझं उपवास होतं पण अहोंचं नव्हतं, त्याच्यामुळे अहोंसाठी वगैरे स्वयंपाक केला. आणि हो, ही हरितालिकेची पूजा व्रत वगैरे तुम्हाला तर सगळं माहीतच असेल, का करतात, कशासाठी करतात. तर हे काही मी तुम्हाला सांगत नाही. तर हे सगळ्या स्त्रियांना माहीत आहे, ज्या स्त्रिया हरितालिकेला मानतात, पूजा करतात, त्या सगळ्या स्त्रियांना हरितालिकेचं महत्त्व माहीत आहे. तर चला, सर्वांना तुमच्या मनासारखं जोडीदार मिळो, आणि ज्यांना जोडीदार मिळला आहे तो त्यांना आयुष्यभर लाभ हो. तर ही त्या गौरी मातेकडे प्रार्थना करते. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि हो, तुम्हाला हा आजचा माझा छोटासा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या सपोर्टमुळे मला समोर जाणे शक्यच नाही, तर तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल प्लीज माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा.